नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. देवाभाऊंचे 56व्या वर्षात पदार्पणानिमित्त मनसेचे उपरोधिक आंदोलन. 56 खड्ड्याचा डिजिटल बॅनर लावत खड्ड्याचा केक कापून साजरा केला वाढदिवस. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात युवक काँग्रेसचे आंदोलन. नेते विश्वदीप पडोळ यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांची सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्ताच्या कार्यक्रमाला प्रमोद जठारांची हजेरी. विरोधी पक्षाकडे आता चेहराच उरलेला नाही, म्हणून त्यांना झुरळाचा चेहरा घ्यावा लागला. प्रमोद जठारांची खोचक टीका. अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे दादांना अभिवादन. अजित पवारांच्या विद्याप्रतिष्ठान येथील स्मृतीस्थळाचे दर्शन घेत केले अभिवादन. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अंबाजोगाईत आंदोलन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्याचं दहन. भीम आर्मीचे संस्थापक आणि खासदार चंद्रशेखर आझाद यांचे संसद परिसरात धरणे आंदोलन. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आझाद यांचे आंदोलन. जंतर मंतर आंदोलनाची महाराष्ट्रातील व्हायरल आजी मालन फासे पुन्हा महाराष्ट्रात परतल्या. मालन फासेंचा आंदोलनात 18 दिवस सहभाग. जळगावमध्ये भर पावसात भुसावळ शहरात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात विराट एल्गार मोर्चा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हातात घेऊन नहाटा कॉलेज ते प्रांत कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा. नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कामगिरी. गुन्हे शोध पथकाकडून घरफोडीच्या 3 गंभीर गुन्ह्यांचा अवघ्या काही तासातच छडा. 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. पुणे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत. सध्या कोणतीही पाणी कपात नाही. महापौर मंजुषाताई नागपुरे यांची माहिती. नागरिकांना पाण्याचा वापर जपून करण्याचे महापौरांचे आवाहन. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.